यवतमाळ जिल्ह्यातल्या 103 मंडळांमध्ये अतिवृष्टी आहे। 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान आहे। प्रशासन मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं नाही असा आरोप होतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे। एकंदरीत या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 103 महामंडळामध्ये नुकसान झाले आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर 3 लाख हेक्टरपेक्षा जास्त जे आहेत या ठिकाणी शेतबाधित झालेला आहे। मी आहे सध्या रुई या गावामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आतापर्यंत जे आहेत प्रशासन आतापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेलं नाही। काही आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांना आपण विचारू कशा प्रकारचं तुमचं नुकसान झालेलं आहे, काय तुमची मागणी आहे। आतापर्यंत प्रशासनाने तुम्हाला पोकळ आश्वासन दिल्याचा आरोप केला जात आहे, काय सांगणार? आज सतत 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि आमच्या शेतात टोंगळाभर पाणी आहे, पण सरकार वरून म्हणते की पंचनामे करायला आम्ही सांगितले, पण अद्यापही एकही अधिकारी आमच्या शेतात येऊन पंचनामा केलेला नाही आहे। सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आमच्या यवतमाळ 15-20 किलोमीटर आहे, तिथे दीनदयाल त्यांच्या उद्घाटनाला येऊ शकते, पण आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे। आज आम्ही शेतकरी हवालदिल झालेला आहे। आम्ही सावकाराकडून पैसे काढलेले आहे, सावकाराचे पैसे परतफेड कसे करायचे हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे। आज कृषी केंद्राचे पैसे आम्हाला देणं आहे, पण आज आमची परिस्थिती अशी आहे की सोयाबीन आज आमचं सडलेलं आहे। आज शेतकरी आम्ही संकटात सापडलेला आहे, पण सरकारला अद्यापही जाग येत नाही आहे। सरकारला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तेव्हाच शेतकरी जगेल। इथं पालकमंत्रीसुद्धा जिल्ह्याचे इथं थेरकलेले नाही आणि एकाही बांधावर दिसलेले नाही आणि जे रोड राहते तिथं जाऊन फोटो सेशन घेण्यासाठी आपले जिल्ह्याचे नेते किंवा महाराष्ट्रातले नेते तिथं फोटो काढतात आणि जातात आणि शेतकऱ्याला एकही रुपयाचा अद्यापही फायदा झालेला नाही आहे। फडणवीस साहेब यवतमाळला येत आहे, त्यांना आपण हिशोब दाखवला पाहिजे आणि त्यांना आपल्या यवतमाळमध्ये यूज द्यायला नाही पाहिजे। नक्की एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्यापूर्वी या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्यानंतरच यवतमाळ जिल्ह्यामध्ये यावं असं जे आहे ते थेट शेतकऱ्यांनी आवाहन केलेलं आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आता मुख्यमंत्री येण्यापूर्वी खरंच शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल का असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांना